तर आज खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला पाणी आणि प्रदूषणाचा. आणि मुंबईमध्ये तर नद्याऐवजी ते नाले पाहायला मिळतात. तर तुम्ही आता केंद्र सरकारकडे नमामि गंगे अंतर्गत मागणी केलेली आहे. त्याने नद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करून सीवेज जे आहेत ते थांबवण्याचं आणि एस टी पी परियोजना सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. काय माग सांगेल? हां, मी 377च्या माध्यमातून मुंबईचा एक विषय की ज्यामध्ये मुंबईमध्ये काही नद्या वाहत होत्या, म्हणजे मिठी रिव्हर असेल, ओशिवरा असेल, दहिसर असेल, पोईसर असेल, ह्या पहिल्या नद्या होत्या. आता ह्या नद्यांचे मोठे नाले झालेले आहेत आणि या नाल्यांमधून सर्व सिवर आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं पाणी हे संपूर्ण बिल्डिंगचं, झोपडपट्ट्यांचं सर्व पाणी येतं आणि ते जाऊन समुद्राला जाऊन मिळतं आणि समुद्र त्याच्यामुळे खराब होतं. तर त्याच्यामुळे त्या नाल्यांच्या काठी राहणारी जी लोकं असतात त्यांना देखील तो प्रदूषणाचा त्रास होतो. त्याच पद्धतीने समुद्र देखील खराब होऊन त्यातलं मासे वगैरे जे असतील ते सर्व खराब होऊन जातात. आणि या धर्तीवरती मी विचार केला की नमामि गंगेच्या माध्यमातून त्याचं जे सुशोभीकरण केलं आहे त्याच पद्धतीनं या चारही नद्यांचं सुशोभीकरण करावं, त्या स्वच्छ कराव्या, सुशोभीकरण करावं आणि जेणेकरून प्रत्येक ठिकाणी एस टी पी बसवावे. हे एस टी पी बसवले तर सिवर ट्रीटमेंट प्लांट म्हणतात ते, तर त्याच्या अनुषंगाने ते स्वच्छ पाणी समुद्रामध्ये जाईल आणि समुद्रातली जी जीवदृष्टी असेल ती नष्ट होणार नाही. आणि या माध्यमातून मी केंद्र शासनाच्या माध्यमातून 377 हे लावलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे 377 कधी वर्षातनं वगैरे एखादा लागतं, परंतु मी अशा पद्धतीने माझे यावर्षी 8 लागले. आणि त्याच्यामधला हा जो मुख्य मुद्दा आहे की जेणेकरून मुंबईला जे ड्रेन्स वगैरे वाहतात त्या माध्यमातून अस्वच्छ पाणी जे समुद्रात होतं ते स्वच्छ गेलं पाहिजे, याबद्दलची माझी मागणी होती. आणि ज्या पद्धतीने आता आपण समुद्रमार्ग जे काढले आणि त्या ठिकाणी ब्युटिफिकेशन केलं आहे तशाच पद्धतीचं ब्युटिफिकेशन त्या नद्या ज्या आता नाले बनलेले आहेत मोठे त्या ठिकाणी करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी मी शासनाकडे केली आहे. आणि बजेट सत्र आहे आणि या बजेट सत्रामध्ये जवळजवळ 12.2 लाख करोड रुपये हे शहरांच्या विकासासाठी ठेवलेले आहेत. तर त्यातला निधी मिळावा. गेल्या वर्षी देखील मी मागणी केली होती की मुंबई शहरासाठी जो टॅक्स मुंबई शहरातनं 34% टॅक्स हा केंद्र शासनाला येतं आणि त्या केंद्र शासनाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टींसाठी पैसा मिळावा. आणि 1 लाख कोटीची मागणी केली होती ती यावर्षी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. सर, एक प्रश्न तुम्हाला सोडून की तुम्ही आणि तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. महापालिकेचं सभागृह, विधानसभेतही तुम्ही 3 टर्म काम केले. काल तुम्ही स्वतः लोकसभेमध्ये होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाशिवाय आज धन्यवाद प्रस्ताव पास झाला आहे, कारण विरोधी पक्षाचे खासदार खूप गोंधळ करत होते. तर यावर तुम्ही काय सांगाल? काल सभागृहामध्ये नेमकं काय काय घडलं? खरं म्हणजे मला 8 टर्मचा अनुभव आहे. मुंबई महानगरपालिकेचा 4 टर्मचा अनुभव आहे. मुंबईच्या विधानसभेचा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचा 3 टर्मचा अनुभव आहे. मी मंत्री देखील राहिलेले आणि आता 8व्या वेळेचा माझा अनुभव इकडचा आहे. सभागृहामध्ये गोंधळ केला जातो, नक्कीच केला जातो. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कधी कधी वेलमध्ये देखील येतात, आम्ही देखील वेलमध्ये आलो आहे. परंतु अशा प्रकारचा अभूतपूर्व गोंधळ हा मी तरी पाहिला नव्हता. आम्हाला हे होतं की आम्ही देशाच्या सर्वश्रेष्ठ सभागृहामध्ये आलो आहे आणि या सभागृहामध्ये सर्व नीती नियम सर्व पाळले जातात. परंतु कालच्या दिवशी मनाला दुःख देणाऱ्या आणि वेदना देणाऱ्या गोष्टी घडल्या. सभागृह हे चाललंच पाहिजे. जो विरोधी प्रतिपक्ष असतो आणि सत्ताधारी यांनी मिळूनच काम करायचं असतं, परंतु कालचं दृष्ट हे मनाला वेदना देणारं होतं. सर, पण एक मुद्दा आहे की जर सरकारला माहिती किंवा सूत्रांची माहिती मिळते की पंतप्रधानांवरती हल्ला होणार होता आणि त्या महिला खासदार करणार होत्या, तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे ओम बिर्ला यांच्या हातात आहे. अध्यक्षांचा तो अधिकार, त्यांच्यावरती कारवाई का होत नाही? फक्त बातम्या येऊन उपयोग होत नाही, त्याच्यावरती लोकांना कळायला पाहिजे की खरंच काहीतरी घडलं होतं. हा अधिकार हा सभागृहातल्या अध्यक्षांचा आहे. अध्यक्षांनी काय निर्णय घ्यायचं हे तुम्ही आणि मी सांगू शकत नाही. अध्यक्षांना वाटेल तर ते त्याच्यावरती नक्कीच त्यांचा जो विषय असेल त्या अनुषंगाने ते कारवाई करू शकतात. कारण भविष्यामध्ये पण देखील पंतप्रधान तिथे येणार आहे आणि अशी जर पंतप्रधान जर लोकसभेत सुरक्षित नसेल तर देशासाठी चिंतेची खूप मोठी बाब आहे. मी पहिल्यानेच सांगितलं ही चिंतेची बाब आहे आणि मनाला वेदना देणारी आहे. एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये अशा पद्धतीचं होणं हे भूषव आहे, नाही निंदनीय आहे. यावरती आता म्हणजे भविष्यात तरी सभागृह चालण्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की हा गोंधळ असाच सुरू राहिला तर नुकसान होतं? नक्की यामध्ये
शासन जे आहे, केंद्र शासन आहे, आपलं जे कामकाज आहे ते काढून घेतील. परंतु आम्ही जे खासदार लोक आहोत, आम्हाला ज्या बजेटवरती आमच्या राज्यासाठी जो काही निधी लागत असेल, आमच्या विभागासाठी जर निधी लागत असेल, 377च्या माध्यमातून आम्हाला टेबल करायचं असेल, 0 आवर्सच्या माध्यमातून करायचं असेल, बजेटच्या माध्यमातून करायचं असेल, तर ते सर्व विषय राहून जातात. आणि मग जे आम्ही एवढ्या लांबून इथे येतो, एवढा निवडून येतो लोकांमधून, लोकांच्या देखील अपेक्षा आहेत की आम्ही तिथे गेल्यानंतर आपले प्रश्न मांडून त्याची सोडवणूक व्हावी. त्या प्रश्नांना कुठेही मार्ग मिळत नाही, मार्ग लागत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांचं पण यात नुकसान होतं का? त्यांचेही हो, सर्वांचंच होतं. यात विरोधी आणि सत्ताधारी हा प्रश्नच केला जात नाही. जर सभागृह बंद झालं तर दोघांचेही म्हणजे मौन पाळावं लागतंय. त्यामुळे सभागृह चाललं. सभागृह हे चाललंच पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही इतक्या लांबून येतो, निवडून येतो, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी येतो. एक चांगलं काम आपल्या विभागामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये व्हावं या दृष्टिकोनातूनच आम्ही आलेलो असतो. त्यामुळे हे सभागृह चाललंच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.